नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शिळ्या चपातीचा चटपटीत नाश्ता। त्यासाठी लागणारं साहित्य जे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला शिळ्या चपात्या, 2 उकडलेले बटाटे ते मी बारीक कापून घेतले, डाळीचं पीठ, तेल, सॉस, मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट, पुदिन्याची चटणी, लिंबाचा रस, मीठ आणि लाल तिखट। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जो हा बटाटा उकडून घेतला त्यात आपल्याला घालायचे आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट 1 चमचा, थोडंसं चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस थोडासा घालून घ्यायचा आपल्याला। आता हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे सगळं छान मिक्स करून झालंय। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण जे डाळीचं पीठ घेतलं होतं त्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे। हे अगदी पातळही करायचं नाही आणि अगदी घट्टही करायचं नाहीये। आता आपलं बेसनही भिजवून तयार आहे। आता आपल्याला पुढची कृती करायची आहे, पण त्याआधी आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया। आता आपला पॅन गरम होतोय, तोपर्यंत आपण पुढची कृती करायला घेऊया। आता आपण या ज्या चपात्या घेतल्या होत्या याला आपण लावून घ्यायची पुदिन्याची चटणी। ही सगळीकडनं आपल्याला अशी पसरवून घ्यायची। आता त्यानंतर आपल्याला ही जी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतली ती पण याच्यावर पसरवून घ्यायची। आता ही भाजी पण आपली पसरवून झाली। आता यानंतर आपण जो सॉस घेतलाय तो पण आपल्याला याच्यावर पसरवून घ्यायचा आहे। आता हे आपलं सगळं छान पसरवून झालंय। आता आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला ही चपाती तव्यावर ठेवायची। आता ही चपाती आपल्याला जरा बारीक गॅसवर आधी भाजून घ्यायची आहे। आता आपली चपाती बारीक गॅसवर जरा भाजून झाली। आता ह्याच्यावर आपण जे बेसन भिजवलं होतं ते पसरवून घ्यायचं आहे। हे बेसन आपल्याला सगळीकडून छान पसरवून घ्यायचं आहे। आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं ही चपाती अशीच भाजू द्यायची आपल्याला। आता 5 मिनिटं झालेली आहे। आता आपल्याला ह्याच्यावर पुन्हा एकदा तेल सोडायचं आहे आणि आता ही चपाती आपल्याला परतून घ्यायची आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं ही खालच्या बाजूने भाजून घ्यायची। आता आपली चपाती दोन्ही बाजूने छान भाजून झाली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। अशा प्रकारे तयार आहे आपला चपातीचा चटपटीत नाश्ता। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल
तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.